फॉरेस्ट्री ऑप्शनल आपण आत्ता का लॉन्च करत आहोत आणि तो विद्यार्थ्यांनी आत्ता का जॉईन केला पाहिजे, तर टोटल वॅकन्सी ह्या 175च्या अराउंड होऊन जातात। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फर्स्ट टाइम 144 ह्या RFOच्या सीट्स काढलेल्या आहेत। तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना, कारण ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना ही फॉरेस्टची प्रिलिम्स निघणार आहे। UPSC कडून ट्रान्झिशन MPSC मध्ये करणाऱ्या मुलांना ही प्रिलिम्स फॉरेस्टची अवघड जाणार आहे, ज्यामुळे की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल। ज्या गोष्टीची सर्व MPSCच्या मुलांना भीती आहे ते आन्सर रायटिंग, आणि हे आन्सर रायटिंग डेली बेसिसवरती होणार आहे। फॉरेस्ट अँड ॲग्री इंजिनिअरिंग 2024 MPSC मेन्ससाठी मी जी बॅच घेतली होती ती बॅच होती 5 दिवसाची फॉरेस्ट्रीची आणि 4 दिवसाची ॲग्री इंजिनिअरिंग। मुलांना या 10 दिवसामध्येच मी एवढं कम्फर्ट केलं होतं आन्सर रायटिंगमध्ये की ते फ्री हँड लिहून आले आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता लिहिल्यानंतर की चला आपण क्वालिटी कंटेंट लिहिलेलं आहे। त्यांनी जनरल कुठलंही आन्सर लिहिलेलं नव्हतं, फक्त लिहून बी काही होत नाही, जस्ट लिहायचं म्हणून लिहिल्याने काय फरक। राईट प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यासाठी राईट माणसाकडून आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांकडून तुम्हाला राईट फीडबॅक भेटला पाहिजे आणि त्याचं आन्सरचं डिस्कशन झालं पाहिजे क्लासमध्ये। सब्जेक्टिव्ह करणं म्हणजे काय, आन्सर रायटिंग म्हणजे काय की आपल्याला फॉर्मॅट काय असतं आन्सर रायटिंगचं, इंट्रो काय असतं, बॉडीमध्ये काय असतं, कन्क्लुजन काय असतं, त्याचसोबत बॉडीमध्ये सब पार्ट कसे पाडायचे, आपल्याला क्वेश्चन कसा समजून घ्यायचा आहे, की हे स्पेसिफिकली MPSCच्या फॉरेस्ट मेनसाठीच हा क्लास डिझाईन केलेला आहे, तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी आणि ॲज अ मिडल मॅन म्हणून काम करण्यासाठी। मी सब्जेक्टिव्हवाला पण मी सिव्हिलच्या UPSC सिव्हिलच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत, 3 इंटरव्ह्यू दिले आहेत, त्याच्यामध्ये माझे 2 फॉरेस्टचे इंटरव्ह्यू आहेत। आणि मी 1 वर्ष फॉरेस्ट मेन्स IFSची फुल टाईम केलेली आहे, त्याच्यामुळे मला कंट्रोल आहे सिलेबसवरती। मी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमचे प्रॉब्लेम समजून घेऊन मी सांगू शकतो। तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला फॉरेस्ट्री मेन्स ऑप्शनल बॅच 2025। माझं नाव आहे महेंद्र बिक्कड, मी UPSCच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत आणि माझा SGVNमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे UPSCच्या इंटरव्ह्यूच्या बेसवरती 2021मध्ये। आणि मी आदित्य सरांसोबत VITमध्ये बॅचमेट होतो। सो आम्ही ही बॅच आदित्य सरांच्या म्हणण्यावरून लॉन्च करत आहोत, जेणेकरून की मुलांना प्रिलिमच्या अगोदरच थोडासा एक्सपोजर यावा मेन्स रायटिंगचा आणि एक ऑप्शनलवरती होल्ड आल्यानंतर आपण व्यवस्थित प्रकारे प्रिलिमची पण तयारी करू शकतो। तर याच्याबद्दल आपण सर्व डिस्कस 1 बाय 1 करणार आहोत। सर्वात पहिली स्लाईड असेल आपली की हा फॉरेस्ट्री ऑप्शनल आपण आत्ता का लॉन्च करत आहोत आणि तो विद्यार्थ्यांनी आत्ता का जॉईन केला पाहिजे प्रिलिमच्या अगोदर, याबद्दल आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊया। ठीक आहे, सर्वात पहिले मुद्दा आहे की ही बॅच आत्ता आपण का जॉईन केली पाहिजे फॉरेस्ट्री ऑप्शनलची। तर सर्वांनाच माहीत आहे की कुठल्याही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तयारी करताना आन्सर रायटिंग इम्पॉर्टंट असते आणि या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला या बॅचमध्ये मिळणार आहे आणि ह्याच्याशी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये पाहू। सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट गोष्ट आहे यातली की वॅकन्सी ह्या आत्तापर्यंतच्या सर्वात हायेस्ट वॅकन्सी आलेल्या आहेत। सर्वात हायेस्ट वॅकन्सी आहेत 144 आणि ह्या RFOच्या वॅकन्सी आहेत। त्याच्यासोबत 32+ ECFच्या वॅकन्सी येतील अशी शक्यता नोंदवली जात आहे आणि ह्या जर आल्या तर टोटल वॅकन्सी ह्या 175च्या अराउंड होऊन जातात। सो सगळ्यात पहिला मुद्दा आहे की वॅकन्सी ह्या हिस्टॉरिकली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। ऑल इंडिया लेवलवरती IFSमध्ये 150 सीट्स असतात दरवर्षी, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने MPSC थ्रू फर्स्ट टाईम 144 ह्या RFOच्या सीट्स काढलेल्या आहेत। सेकंड पॉईंट आहे की आपली MPSCची मेन्स आन्सर की आलेली आहे 2024ची ऑब्जेक्टिव्हची, आणि सर्वांमध्ये कन्फ्युजन आहे की किती कटअप लागेल, किती चेंजेस होतील। सो आपल्याकडं एवढा टाईम नाही आहे आणि टाईम पण नाही, त्यासोबत क्लॅरिटी पण नाही आहे की लास्ट अटेम्प्टसोबत आपल्यासोबत काय होणार आहे, आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही आहे। आणि या ज्या दुविधा मनस्तावस्था आहेत याच वेळेस आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी आलेली आहे ACFची, आणि ते बी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न थ्रू। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इथून पुढं आणखी 3.5 महिने आहेत MPSC प्रिलिम्ससाठी। 28 सप्टेंबरला प्रिलिम्स होणार आहे आणि आपण सर्वजण ऑब्जेक्टिव्हच्या मेन्स
सर्वांनी दिलेली आहे आणि ऑब्जेक्टिव्हच्या सोबतच आपली MPSCची प्रिलिम ही स्ट्रेंथ आहे आणि ही स्ट्रेंथ असल्यामुळे आपण ॲट मिनिमम टाईममध्ये फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करू शकतो. म्हणजे 3.5 महिन्यामधले आपण 1.5 महिना जर फॉरेस्ट ऑप्शनलला दिला तरी पण आपण 2 महिन्यामध्ये फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करू शकतो. कारण आपली स्ट्रेंथ आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन केलेलं आहे आणि यानंतर बी आपण पुढं प्रिलिम जेव्हा येणार आहे ती प्रिलिम्स आपण इझिली क्रॅक करू शकतो. सो मला वाटतं की आपल्या ऑब्जेक्टिव्हची स्ट्रेंथ असल्यामुळं आपल्याला प्रिलिम फारशी अवघड नाही आहे. पण हा मेन्सचा सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि त्यामुळं आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते. आपलं जे काही पोटेन्शियल आहे प्रिलिम्सचं त्याच्यामध्ये आपण थोडंसं कुठंतरी कमी पडू जर आपल्याला मेन्सबद्दल आयडिया नसेल. पण जर आपल्याला मेन्सबद्दल आयडिया असेल, ऑप्शनलबद्दल आयडिया असेल, आपल्याला कॉन्फिडन्स आला तर आपण फुल एनर्जीने आपल्या प्रिलिम्सच्या प्रिपरेशनला स्टार्ट करू आणि कमीत कमी टायमामध्ये आपण ती चांगल्या मार्क्सने क्लिअर करू. आणि बाकीचे जे मुलं आहेत UPSC करून जे आता MPSCमध्ये शिफ्ट होणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे त्या मुलांना थोडंसं हे अवघड जाणार आहे ॲटलिस्ट फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करणं तरी. कारण राज्यसेवेच्या सिव्हिल्समधल्या जागा वाढतील, त्याचा कटअप कमी राहील, पण फॉरेस्टचा कटअप जास्त राहील. सो मुलांना हा फॉरेस्टचा कटअप क्लिअर करणं UPSCमधून आल्यानंतर थोडंसं अवघड जाईल. पण आपण ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हचं प्रिपरेशन केलं आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलने 5-6 मेन्स दिलेल्या आहेत. सो आपला होल्ड आहे प्रिलिम्सवरती. सो मला वाटतं की आणि त्याचसोबत आपण आत्ताच काही प्रिलिम्सची तयारी करणार नाही आहे. ऑलरेडी आपण आत्ताच मे महिन्याच्या एंडमध्येच मेन्सचा पेपर दिलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा. सो आपला कंट्रोल आहे ऑब्जेक्टिव्हवरती आणखी पण. आणि आपण जर हा ऑप्शनलचा क्लास आत्ता करून ठेवला तर आपल्याला एक क्लॅरिटी येईल की आपल्याला जमेल की नाही, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही याची क्लॅरिटी आल्यानंतर. आणि हा तसा फॉरेस्ट हा सोपा आहे. फॉरेस्ट हे ऑप्शनल आणि ॲग्री इंजिनिअरिंग ऑप्शनल किंवा जिओलॉजी ऑप्शनल हे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या ऑप्शनलपेक्षा सिव्हिलच्या ऑप्शनलपेक्षा सोपे आहेत आणि स्टॅटिक आहेत. आणि ते जर एकदा समजले तर आपल्याला पुढं काही अडचण येणार नाही आहे. सो मला वाटतं की दुसरा पॉईंट हा प्रिलिमची स्ट्रेंथ असेल. आपल्याला 3.5 महिने आहेत, तेवढा आपल्याला टाईम लागणार नाही आहे प्रिपरेशनसाठी. सो मला वाटतं की आता आपण फॉरेस्टची बॅच करायला काही हरकत नाही आहे. नेक्स्ट पॉईंट असेल की सिव्हिलच्या प्रिपरेशनबद्दल. की काही लोकांना वाटेल की इन्स्टेड ऑफ मी फॉरेस्टच्या इन्स्टेड ऑफ फॉरेस्ट प्रिपरेशन मी सिव्हिलचं प्रिपरेशन करतो, DCDY ट्राय करतो. ठीक आहे, ते पण केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की ज्या लोकांना ऑब्जेक्टिव्ह टू सब्जेक्टिव्ह ट्रान्झिशन करायचे त्यांची कॉम्पिटिशन ही सिव्हिल्समध्ये डिरेक्टली UPSCच्या स्टुडंटसोबत असेल. आणि आता तुमच्याकडे जास्त टाईम नाही राहिलेला, 1 ते 1.5 महिना आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये सिव्हिलचं प्रिपरेशन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कदाचित बॅकफायर पण होऊ शकतं, तुम्हाला भीती वाटू शकते. तो सिलेबस खूप वास्ट आहे, डायनामिक आहे आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये फॉरेस्ट्री हा ऑप्शनल थोडं लिमिटेड आहे. आणि त्यामधून जर आपल्याला एकदा कॉन्फिडन्स आला फॉरेस्ट्रीच्या ऑप्शनलमधून की आपल्याला हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जमू शकतो तर आपण प्रिलिम्स नंतर सिव्हिलसाठी पण शिफ्ट होऊ शकतो. सो मला वाटतं की फॉरेस्ट ऑप्शनल आत्ता करून घेतल्यानंतर आपल्याला जर क्लॅरिटी आली की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपल्याला जमू शकतो आहे तर आपल्याला प्रिलिम्समध्ये उतरताना थोडंसं कॉन्फिडन्स राहील आणि त्या कॉन्फिडन्सनं आपण उतरू. आणि त्यासोबतच 144 जागांची अपॉर्च्युनिटी आहे. इवन सिव्हिल्समध्ये त्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी जागा आहेत, 127 जागा आहेत. त्यातल्या 22 जागा तर मेकॅनिकलसाठी आहेत, स्पेशली ज्यांचं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल आहे त्या लोकांसाठी त्या रिझर्व आहेत असं आपण समजूया. आणि त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसरच्या पण एक 10-12 जागा आहेत. तर असं करता आपल्याला 90 सीट्स शिल्लक राहतात. आणि त्याच्यामधल्या जनरलला किती येतात याच्याबद्दल तर खूपच काही डाऊट आहे की 20, 25, 30 पण सीट येणार नाही आहेत. सो मला वाटतं की 144 RFO आणि 32 RFO ACF जर आल्या तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना. कारण ऑब्जेक्टिव्हच्या मुलांनाच ही फॉरेस्टची प्रिलिम्स निघणार आहे. UPSCकडून ट्रान्झिशन MPSCमध्ये करणाऱ्या मुलांना ही प्रिलिम्स फॉरेस्टची अवघड जाणार आहे. ते सिव्हिलचे कसं बसं क्रॅक करतील, पण फॉरेस्टची प्रिलिम ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तयारी केलेल्याच मुलांना जाणार आहे. आणि सेम लास्ट इयर पण झालं होतं. 54 सीट्स ACF आणि RFOच्या होत्या. ऑलमोस्ट जेवढे मुलं सिलेक्ट झाले होते ते सर्व मुले हे MPSC ऑब्जेक्टिव्हची प्रिपरेशनच करणारे होते. पण त्या मुलांचा प्रॉब्लेम काय झाला की त्यांनी ऑप्शनल अगोदर तयार करून न ठेवल्यामुळे त्यांना ऐन टाईमला जो शेड्यूल चेंज झाला की सिव्हिलच्या मेन्स नंतर फॉरेस्टची मेन्स होणार, पण सिव्हिलची मेन्स 1 महिना पुढे गेल्यामुळं
तो एक 15 दिवस अगोदर आली फॉरेस्टची मेन्स, आणि कुठलाही ऑप्शनल तयार नसल्यामुळे फॉरेस्टबद्दल काही नॉलेज नसल्यामुळं मुलांना खूप सारा प्रॉब्लेम झाला आणि खूप साऱ्या मुलांचे ऑलमोस्ट 800-900 मुलं प्रिलिम्स क्लिअर केले होते. त्यातल्या 300-400 मुलांनीच ही एक्झाम दिलेली आहे आणि सिरियसली त्यातले 100-200च मुलांनी दिलेली आहे. कारण याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्हबद्दल काहीच आयडिया नव्हती. फॉरेस्टच्या ऑप्शनलबद्दल 2-2 ऑप्शनल असल्यामुळे अचानक भीती निर्माण झाली मुलांमध्ये, आणि त्यासोबतच सिव्हिलचा पेपर 15 दिवसांनी असल्यामुळे आणि ती लास्ट ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळं मुलांचं खूप सारं नुकसान झालं आणि क्लास 1 ACF सारखी पोस्ट मुलांना हातातून सोडून द्यावं लागली. सो मला वाटतं की नेक्स्ट इयर असंच न होण्यासाठी आपण आत्ताच, जर आपल्याकडे टाईम आहे 3.5 महिने, त्यातला एक 45 दिवसापेक्षा कमी टायमामध्ये हा फॉरेस्ट्री ऑप्शनल मी इथे कंप्लीट करेल आणि तुम्हाला एक फेअर आयडिया देईल की काय कसं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. इवन मी हे म्हणेल की मी आन्सर रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहे यामध्ये, ज्यामुळं की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूया. आणि ह्याच्यामध्ये काय की 2 ऑप्शनल सिव्हिल्समध्ये काय आहे की 4 GS आहेत, 2 ऑप्शनलचे पेपर आहेत, पेपर 1 पेपर 2, आणि त्याच्यानंतर एसे पण आहे. एवढं खूप सारा मोठा सिलेबस आहे, वास्ट सिलेबस आहे. त्याच्या कंपॅरिझनमध्ये फॉरेस्टमध्ये फक्त 2च ऑप्शनल आहेत, आणि एक ऑलमोस्ट इंजिनिअरिंग असलेल्या मुलांचे किंवा ज्यांचं सायन्समध्ये BSc वगैरे ग्रॅज्युएशन आहे, त्या ऑलमोस्ट सर्व मुलांचा ऑप्शनल हा फॉरेस्ट्री असतो. आणि फॉरेस्ट्री हा जर ठरवलं तर एक 15 दिवसामध्ये पण कंप्लीट करता येऊ शकतो. इवन लास्ट इयरच्या 2024च्या MPSC फॉरेस्ट मेन्ससाठी मी हा ऑप्शनल 5 दिवसामध्ये क्लिअर केला होता आणि शिकवला होता क्लासमध्ये, आणि मुलांना त्या 5 दिवसाच्या अभ्यासावरती 170+ मार्क्सचा डायरेक्ट कंटेंट भेटलं होतं पेपरमध्ये. या लेवलचा हा ऑप्शनल एकदम लिमिटेड आहे आणि स्ट्रक्चर्ड आहे. सो मला वाटतं की कम्पॅरेटिव्हली हा सोपा असल्यामुळे हा बेस्ट टाईम आहे आता फॉरेस्ट्री ऑप्शनल जॉईन करण्याचा. सो याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत की याच्यासोबत आता ह्या बॅचमध्ये काय काय होणार आहे, आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये काय काय देणार आहोत, तर तो पॉईंट बघूया आपण. हां, व्हॉट वी आर प्रोव्हाइडिंग इन दिस बॅच. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉरेस्ट्री ऑप्शनलसाठी आणि फॉरेस्ट मेन्ससाठी ओव्हरऑल हा पेपर फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये आहे. जी काही लँग्वेज आहे पेपरची ती इंग्लिश लँग्वेज आहे. सो याच्यामध्ये जे काही नोट्स वगैरे रिलेटेड गोष्टी असतील त्या आम्ही तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करणार आहोत, आणि ते आपण 1 बाय 1 बघू की आम्ही या बॅचमध्ये काय देणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 90 आवर्सचे लेक्चर असणार आहेत. ऑलमोस्ट हे लेक्चर मी ट्राय करेल की 40 to 45 डेजच्या आतमध्ये संपले पाहिजे. सो 90 आवर्सचे लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये सर्वात पहिले मिळतील, आणि ह्या बॅचसोबत पॅरलली तुम्हाला रोजच्या रोज जेवढं कंटेंट क्लासमध्ये शिकवलं जाईल त्याच्या प्रिंटेड नोट्स भेटतील. क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण कंटेंट डिक्टेट केलं जाईल. जे काही कंटेंट आहे ते डिक्टेट केलेलं कंटेंट हे क्रिस्प असणार आहे, जे की डायरेक्ट तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. जी लास्ट इयर मी 2024साठी फॉरेस्ट्री बॅच जी ऑप्शनलची बॅच घेतली होती त्याच्यामध्ये मी डायरेक्ट जेवढं इम्पॉर्टंट कंटेंट आहे तेच कंटेंट दिलं होतं, आणि त्या कंटेंटपैकी 170 मार्क्स जशाला तसं एक्झॅक्ट मी जे इम्पॉर्टंट आहे हे बोललो होतो त्याच गोष्टी पेपरमध्ये आल्या होत्या, आणि त्यामुळे मुलांना खूप खुशी झाली होती की आम्ही 5 दिवसामध्ये पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लिहू शकतो. तो सेम वे आम्ही 90 आवर्सचे तुम्हाला लेक्चर देणार आहोत. 90 आवर्सच्या लेक्चर नंतर आम्ही देणार आहोत प्रिंटेड नोट्स. प्रिंटेड नोट्सच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे ज्या गोष्टीची सर्व मुलांना MPSCच्या मुलांना भीती आहे ते आन्सर रायटिंग, आणि हे आन्सर रायटिंग डेली बेसिसवरती होणार आहे. इवन मी सिव्हिल्स UPSC मेन्ससाठी पण एक सायन्स अँड आर्ट ऑफ रायटिंगची बॅच घेत असतो. त्या बॅचमध्ये जे काही गोष्टी होणार आहेत आन्सर रायटिंगशी रिलेटेड त्या तुम्हाला कसं फिट होतील कस्टमाइज वेने मी हे तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे. कारण मला माहीत आहे की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टू सब्जेक्टिव्ह ट्रान्झिशन करत आहात, आणि तुमचा सगळ्यात मोठा फिअर आहे की रायटिंगचा, आणि तो फिअर मी विदिन 10 डेज आपल्या लेक्चरच्या क्लासच्या स्टार्टिंगच्या 10 दिवसामध्ये मी तो फिअर तुमचा मी घालवणार आहे. आणि आपण रोज यासाठी रोज 3 आन्सर लिहिणार आहोत. तुम्हाला 3 आन्सर इथं क्लासमध्ये दिले जातील. अगोदर तुम्ही 15-20 मिनटं अगोदर यायचं आहे क्लासला, आणि या क्लासमध्ये आल्यानंतर 3 आन्सर लिहायचे. ते 3 आन्सर लिहिल्यानंतर
ते आन्सर असतील की प्रिव्हियस डे जे काय आपलं कंटेंट कव्हर झालं आहे त्याच्याशी रिलेटेड ते क्वेश्चन असतील. तुम्ही नोट्स रिवाईज करून यायचं आहे आणि हे 3 क्वेश्चन आपण क्लासच्या एंडला डिस्कस करणार आहोत. आणि असं आपण ही एक्झरसाइज 10 दिवस जर केली तर मी तुम्हाला लिहून देतो की तुमचं प्रिपरेशन हे UPSC मेन्सच्या मुलांना एवढं एका 1.5 महिन्यामध्ये करून घेऊ शकतो. मी एवढी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण मी ऑलरेडी केलेलं आहे. जी फॉरेस्ट अँड ॲग्री इंजिनिअरिंग 2024 MPSC मेन्ससाठी मी जी बॅच घेतली होती ती बॅच होती 5 दिवसाची फॉरेस्टची आणि 4 दिवसाची ॲग्री इंजिनिअरिंग. मुलांना या 10 दिवसामध्येच मी एवढं कम्फर्ट केलं होतं आन्सर रायटिंगमध्ये की ते फ्री हँड लिहून आले आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता लिहिल्यानंतर की चला आपण क्वालिटी कंटेंट लिहिलेलं आहे. त्यांनी जनरल कुठलंही आन्सर लिहिलेलं नव्हतं. सो त्या लेवलला आन्सर रायटिंग घेऊन जायचं माझ्या साईडनं मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि मला गॅरंटी आहे की तुमच्याकडं कंटेंट आहे, तुमच्याकडं स्किल पण आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचा इंग्लिश लँग्वेजवरती होल्ड आहे. प्रत्येकाने 5-4 वर्षे इंग्लिशचं ग्रामरचं प्रिपरेशन केलेलं आहे. आणि हे मी का रिलेट करू शकतो की मला माहीत आहे, मी पण 1 वर्ष लास्ट इयर MPSC प्रिलिमच्या अगोदर MPSC मेन्स ऑब्जेक्टिव्हचा थोडासा अभ्यास केला होता. तेव्हा मला आयडिया आली होती की तुम्ही जे इंग्लिशचं ग्रामर करता ते मोर दॅन सफिशियंट आहे आन्सर रायटिंगसाठी. फक्त तुम्हाला राईट गायडन्सची आणि राईट प्रॅक्टिसची जरूरत आहे. फक्त लिहून बी काही होत नाही, जस्ट लिहायचं म्हणून लिहिल्याने काय फरक. राईट प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यासाठी राईट माणसाकडून आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांकडून तुम्हाला राईट फीडबॅक भेटला पाहिजे आणि त्याचं आन्सरचं डिस्कशन झालं पाहिजे क्लासमध्ये ऑन द बोर्ड. सो तुम्हाला एक टेम्पलेट क्रिएट करून दिले जातील आन्सर रायटिंगसाठी. सो ह्या आन्सर रायटिंगची जी भीती आहे ती मी विदिन 10 डेज आपली क्लिअर करणार आहे. 24च्या मेन्सच्या मी 5 दिवसामध्ये मुलांना किती कॉन्फिडन्स दिला होता हे तुम्हाला त्या व्हिडिओमधून लक्षात येईल. तुम्ही क्लासला जॉईन करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघा अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येऊन जाईल की या क्लासमध्ये काय होणार आहे. सो हा वीकली त्याच्यासोबत काय असणार आहे की वीकली टेस्ट असणार आहे. जो काही 5 दिवस आपला 6 दिवस जो काही क्लास चालेल त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आपण प्रिपेअर करणार आहोत, मी जे काही शिकवणार आहे त्याच कंटेंटवरती एक फुल आणि वीकली एक फुल लेंथ टेस्ट असणार आहे. जेणेकरून त्यातून तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्ही जे आन्सर रायटिंगमध्ये आणि जे कंटेंट शिकलं आहे त्याला इम्प्लिमेंट करता येतं आहे का नाही, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम यावं लागलेत हे आपल्याला रिअल टाईममध्ये लगेचच्या लगेच चेक करता येईल. कारण आपल्याकडं टाईम कमी आहे, सफिशियंट आहे, पण तो इतका पण नाही आहे की त्याला आपण वेस्ट केलं पाहिजे. आपण टू द पॉईंट आणि डायरेक्ट हिट करणार आहोत क्लासवर जे काही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आन्सर रायटिंगच्या आणि एक्झामच्या डिमांडनुसार. सो हा एक वीकली टेस्टचा एक प्रोग्राम आम्ही ह्याच्यासोबत तुम्हाला देणार आहोत. आणि लास्टला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का की याच्यासोबत मी तुम्हाला एक पर्सनल मेंटरशिप देणार आहे. मी तर अवेलेबल असणारच तुमच्यासाठी 24/7 मी इथं अवेलेबल असणार आहे. मी तुमच्यासोबत रोज क्लासमध्ये असणार आहे. पण वीकली तुम्हाला एक जे लास्ट इयरचे 2 वर्षामधले पोस्ट कोविड जे सिलेक्शन झालेले आहेत IFSमध्ये, मी जो 2 इंटरव्ह्यू दिले होते IFSचे, त्या IFSच्या इंटरव्ह्यूसोबत माझ्यासोबत जे माझे मित्र पास झाले होते त्यांनी व्हॉलंटरीली ठरवलं आहे की आपल्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लॉन्च होत आहे. आणि या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या ट्रान्झिशनमध्ये कोणीही मागे पडू नये, प्रत्येकाला त्या लेवलचं गायडन्स भेटावं. आणि जे सर्व लोक जे सिलेक्टेड आहेत ते टॉप रँकर्स आहेत आणि त्यांच्याकडे सिव्हिलचा पण एक्सपिरियन्स आहे खूप सारा. तर त्या लोकांच्या एक्सपिरियन्समधून आपल्याला पण खूप काही शिकता येईल, आपलं प्रिपरेशन पण स्ट्रीमलाईन होईल. सो ते लोक वीकली प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक IFSचा नंबर दिला जाईल. ते तुमच्यासोबत 15-20 मिनटं तुमचे सर्व डाऊट्स आहेत, एक जनरल डाऊट्स प्रिपरेशनबद्दल, UPSCबद्दल, डिस्क्रिप्टिव्हबद्दलचे ते तुमचे क्लिअर करतील. आणि असे माझ्याकडं एक 10 माझे मित्र आहेत, ते व्हॉलंटरीली रेडी आहेत की आपल्याला मेंटरशिप करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की AR 2 रँकर आहेत, प्रतीक्षा काळे 2021च्या, ते पण रेडी आहेत. 4 रँकर अनुष्का लोहिया, 7 रँकर आहे प्रतीक इंदलकर, त्यानंतर 13 रँकर आहे प्रांजल चोपडे, 32 रँकर आहे संदीप शिंदे, 48 रँकर आहे मृगजा यादव, 87 रँकर आहे बोरकर, 99 रँकर आहे कुणाल पाटील आणि 121 रँकर आहे अक्षय वाले आणि 145 रँकर आहे सुमित. तर हे सर्व लोक वेगवेगळ्या
स्टेटमध्ये त्यांच्या केडरमध्ये ते काम करत आहेत, ते ऑनलाईन आपल्यासाठी अवेलेबल होतील. आणि आपण एक क्लास चालू झाल्यानंतर एक जनरल एक झूम मीटिंग ठेवू आणि यातल्या 3-4 लोकांना हा वीकली आपण ऑनलाईन बोलवत जाऊन आणि तुम्ही इंडिव्हिज्युअली ते तुम्हाला मेंटरशिप करतील. तुम्हाला नंबर दिला जाईल यांचा, एक तुम्हाला रोज वीकली 8 ते 10 मिनटं 15 मिनटं तुमचे काही जे काही जनरल डाऊट्स असतील ते क्लिअर करतील. आन्सर रायटिंगशी रिलेटेड असतील, कन्सेप्टशी रिलेटेड असतील. आता कुणाला आणखी थोडंसं एक ओव्हरऑल जनरल आयडिया आन्सर रायटिंगची पाहिजे असेल तरी त्याबद्दल ते आपल्याला गाईड करते. आणि यांच्यासोबत इंटरॅक्शन केल्याने सगळ्यात मेन काय होईल की यांनी काय केलं होतं, 2 रँकर येताना, 4 रँकर येताना, 32 रँक येताना यांनी कोणत्या लेवलचं प्रिपरेशन केलं होतं. आपल्याला खूप सारं आयडियल लेवलचं प्रिपरेशन नसतं करायचं. जेव्हा आपल्यासोबत कोणी मित्र वगैरे पास झालेलं नसतं ना, तेव्हा काय होतं की आपण खूप आयडियल लेवलला जातो. फक्त आपल्याला आयडियलच्या डायरेक्शनने जायचं असतं. ही आयडिया या लोकांसोबतच्या इंटरॅक्शनमधून आपल्याला येऊ शकते. सो मला वाटतंय की आमच्या बॅचचा सगळ्यात मेन पॉईंट हा पर्सनल मेंटरशिप असेल. आणि हे रिअल टाईममध्ये त्यांची काही स्ट्रॅटर्जी आहेत, त्यांच्या काही नोट्स आहेत, त्यांचे काही जे काही अंडरस्टँडिंग आहे ते रिअल टाईममध्ये तुम्हाला ट्रान्सफर केली जाते. आणि त्यातून विद्यार्थ्यांचा जो प्रिपरेशन आहे ना ते स्ट्रीमलाईन होतं, ते हॅपॅझॅट राहत नाही आहे, ते आयडियल वेने होत नाही. मग आयडियल वेने केलं ना तर सिलेबस एवढा वास्ट आहे की तो कंप्लीट होत नाही. पण जेव्हा आपण टॉपर्सकडून एक प्रॅक्टिकल अप्रोच घेतो, त्या प्रॅक्टिकल अप्रोचमधून आपल्याला एक आयडिया येते की आपण कशा प्रकारे सिलेबस कंप्लीट केला जातो. आणि तो प्रॅक्टिकल अप्रोच आपला हॉरिझॉन्टली सिलेबस कंप्लीट करण्यासाठी इम्पॉर्टंट असतो. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हेच असतं की आपल्याला ऑब्जेक्टिव्हसारखं खूप डेप्थमध्ये आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मगअप करायच्या नसतात. याच्यामध्ये फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग घ्यायची असते. याच्यामध्ये डेफिनेशन इम्पॉर्टंट असतात, कन्सेप्ट इम्पॉर्टंट असतात. ह्या कन्सेप्ट आणि डेफिनेशन जर आपल्याला क्लॅरिटी आली या गोष्टींची तर आपल्याला आन्सर रायटिंग पण सोपं जातं. आपल्या माइंडमध्ये जेवढी क्लॅरिटी जास्त असेल तेवढी जास्त क्लिअर आपल्या पेजेसवरती पेनमधून बाहेर पडते क्लॅरिटी. सो मला वाटतं की हा एक फीचर जो आहे आमच्या क्लासचा तो एक इम्पॉर्टंट फीचर्स आहे. तर या गोष्टी आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आता याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो सिलेबस कम्पेअर करायचा. तर मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की फॉरेस्ट्री ऑप्शनलचा हा 50% सिलेबस तुम्ही ऑलरेडी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये कव्हर केलेला आहे. जसे की रिमोट सेन्सिंग असेल, सॉईल कन्झर्वेशन असेल, इरिगेशन असेल. आणि मी ते तुम्हाला एक एक दाखवतो इथं. ठीक आहे, हा सिलेबस मी डायरेक्ट ठीक आहे, हा फॉरेस्ट्रीचा सिलेबस आहे. आणि हा सिलेबस मी डायरेक्टली MPSCच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे. हा सिलेबस मी तुम्हाला का दाखवणार आहे की याच्यामध्ये ऑलमोस्ट 50% गोष्टी तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये शिकलेल्या आहेत. तुमचा ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा सिलेबसच ऑलरेडी एवढा वास्ट होता की तो सर्व गोष्टी कव्हर करत आहे. जसे रिमोट सेन्सिंग आहे, त्याच्यानंतर सॉईल कन्झर्वेशन आहे, इरिगेशन आहे, फॉरेस्ट्री रिलेटेड लेजिस्लेशन असतील, लॉ असतील, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 वगैरे असेल, या सर्व गोष्टी आपल्या या सिलेबसमध्ये आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे सिलेबस जरी MPSCच्या वेबसाईटवरती खूप मोठा दिसत असेल तरी हा सिलेबस फॉरेस्ट्रीचा खूप डिटेलमध्ये त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे हे खूप जास्त पेजेस वाटतं आणि खूप जास्त कंटेंट वाटतं. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण तयारी करायला लागतो ना तर हा अर्धाच सिलेबस आहे बाकी ऑप्शनलच्या कंपॅरिझनमध्ये. आणि सगळ्यात इझिएस्ट ऑप्शनल आहे स्टार्ट करण्यासाठी, फॉरेस्ट मेन्सचं प्रिपरेशन करण्यासाठी. तर मी तुम्हाला एक एक ह्याच्यामध्ये सिलेबसचा पॉईंट दाखवतो आणि त्याला आपण राज्यसेवेच्या सिलेबससोबत कम्पेअर करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आहे जनरल सिल्व्हिकल्चर सिस्टम. जनरल सिल्व्हिकल्चर सिस्टम हा फॉरेस्ट्रीमधला कोर टॉपिक आहे. हा टॉपिक ऑलमोस्ट 20% सिलेबसचा पार्ट होतो. हा टॉपिक संपल्यानंतर 20% सिलेबस संपतो आणि या टॉपिकच्या बेसिसवरतीच पूर्ण सिलेबसचं जे काही ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ते बेस्ड आहे. सो हा सिल्व्हिकल्चर जो टॉपिक आहे, जनरल सिल्व्हिकल्चर, हा फाउंडेशन आहे फॉरेस्ट्रीमधला. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे सिल्व्हिकल्चर सिस्टम्स. तो पूर्ण पाठीमागल्या टॉपिकच्या बेसिसवरती सिल्व्हिकल्चर सिस्टम पण हा आहे टॉपिक. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक येतोय सिल्व्हिकल्चर ऑफ मॅंग्रोव्ह अँड कोल्ड डेझर्ट, की जे की मॅंग्रोव्ह अँड कोल्ड डेझर्ट ह्या ऑब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये आहे. आणि जशाला तसं आहे, याच्यामध्ये फक्त एक फॉरेस्ट्रीच्या सायंटिफिक टर्म्स आणि त्यांचे नेम्स आहेत, कॉमन नेम्स आणि सायंटिफिक नेम्स, एवढंच डिफरन्स याच्यामध्ये आहे. बाकी ऑलरेडी हा आपण टॉपिक बघितलेला आहे.
सो पहिले 2 टॉपिक हे एक्सक्लुझिव्हली फॉरेस्ट्रीचे आहेत, तिसरा टॉपिक हा याच्याशी रिलेटेड आहे आपल्या मेन्स सिलेबसशी. त्यानंतर सिल्व्हिकल्चर ऑफ ट्रीज हा एक चौथा टॉपिक आहे. हा एक कम्प्लिटली डिफरंट टॉपिक आहे जो की आपण कधी पाहिलेला नाही. पण ह्याच्यामध्ये काय आहे की फक्त स्पेसिसचे नावं आहेत. एकदा आपण ह्या स्पेसिसचे नाव ॲटोमॅटिक क्लासमध्ये तुम्हाला मी प्रोनाऊन्सिएशन केल्यानंतर हे लक्षात येऊन जातील. हे आपले कॉमन जे काही ट्रीज आहेत त्या सर्व ट्रीज आहेत इथं, त्याच्यामुळं याच्यामध्ये बी काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. सो फक्त फॉरेस्ट्रीमधला हा एक तिसरा कोर टॉपिक झाला. त्यानंतर 5 नंबरचा टॉपिक आहे ॲग्रो फॉरेस्ट्री अँड सोशल फॉरेस्ट्री आणि याच्यासोबत जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे. तर हे टॉपिक्स पण आपण ऑब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये पाहिलेलं आहेत. आपल्याला ह्या टॉपिक्सचा थोडा बहुत आयडिया आहे. सो हे टॉपिक्स आपल्याला एकदम सिम्पल जाणार आहेत. ह्याच्या फक्त आपण काय पाहणार आहोत की हे ऑब्जेक्टिव्ह सिलेबसला सब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये कसं ट्रान्सफर करायचं, त्याचे आन्सर रायटिंग कशी करायची, त्याचे क्वेश्चन कशा टाईपचे विचारले जातील, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर टॉपिक आहे सॉईल कन्झर्वेशनचा, फॉरेस्ट सॉईल अँड सॉईल फर्टिलिटी. तर हा टॉपिक पण आपल्या एक जनरल सिलेबसचा ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे. सो मला वाटतं हा पण पॉईंट सोपाच आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज हा पण पॉईंट, व्हॉट इज द रोल ऑफ फॉरेस्ट इन क्लायमेट चेंज मिटिगेशन, या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये एक जनरल विचारले जातात. जे काही आपलं ऑब्जेक्टिव्हचं कंटेंट आहे ते सेम कंटेंट इकडे वापरले जातील. त्याच्यामुळं हा पण टॉपिक सोपाच आहे. त्याच्यानंतर ट्री इम्प्रूव्हमेंट हा एक सायंटिफिक आणि फॉरेस्ट्रीचा कोर फॉरेस्ट्रीवाला टॉपिक आहे. ट्री इम्प्रूव्हमेंट अँड सीड टेक्नॉलॉजी, प्रोजेनी टेस्ट, यूज ऑफ जेनेटिक बेस, फॉरेस्ट जेनेटिक रिसोर्सेस. तर हे जे हा टॉपिक आहे हा थोडासा फॉरेस्ट्रीचा कोर टॉपिक येतो. सो मी याला फॉरेस्ट्रीच्या एक नॉन ऑब्जेक्टिव्ह टॉपिक्समध्ये ठेवलेला आहे. पण त्याच्यानंतर फॉरेस्ट मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट सिस्टम हा एकदम कोर आणि ॲडमिनिस्ट्रेशनवाला पार्ट आहे. सो ज्या लोकांचे मित्र वगैरे आहेत फॉरेस्टमध्ये त्या लोकांना थोडी बहुत आयडिया आहे, पण हे थोडंसं डिटेलमध्ये आहे. सो हा टॉपिक पण कोर फॉरेस्ट्रीचा येतो. तो फॉरेस्ट वर्किंग प्लॅन पण कोर टॉपिकमध्येच येतो. त्याच्यानंतर मेन टॉपिक आहे फॉरेस्ट मेन्शुरेशन अँड रिमोट सेन्सिंग. तर रिमोट सेन्सिंग जो हा पॉईंट आहे, हा रिमोट सेन्सिंगचा पॉईंट पूर्णपणे आपल्या ऑब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये आहे. आणि हा रिमोट सेन्सिंग टॉपिक ॲग्री इंजिनिअरिंगचा आणि फॉरेस्ट्रीचा दोन्हीचा मिळून मी 45 मिनिट्समध्ये कव्हर केला होता माझ्या 2024च्या फॉरेस्टच्या ऑप्शनलच्या बॅचमध्ये. आणि ऑलमोस्ट दोन्ही पेपरमध्ये जाऊन मुलांनी रिमोट सेन्सिंगवरती 60 मार्क्स लिहून आले. म्हणजे 200 2 पेपर होते, त्याच्यामधले 60 मार्क्स. म्हणजे तुम्ही पण इमॅजिन करू शकता की हा 15 ते 20% पोर्शन हा एकटा रिमोट सेन्सिंग, आणि तो आम्ही 45 मिनिटामध्ये कव्हर केला. आणि हे का पॉसिबल झालं होतं, मला तुमचा सिलेबस माहीत असल्यामुळं हे पॉसिबल झालं होतं. तुमचा ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस मी डायरेक्टली इकडे कोरिलेट केलं. त्या सिलेबसला मी सब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यातून मी 4-5 क्वेश्चन थ्रू त्यांना मी समजून सांगितलं होतं मुलांना की हाऊ टू राईट आन्सर ऑन दिस रिमोट सेन्सिंग. सो हे पण टॉपिक मी ह्याच्यामध्ये पकडतोय की आपल्या ऑब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये. आणि सेम आहे फॉरेस्ट मेन्शुरेशन काय आहे की मेजरमेंट आहे. ह्याच्यातला फॉरेस्ट मेन्शुरेशन हा कोर फॉरेस्ट्रीचा टॉपिक आहे. फॉरेस्ट मेजरमेंट ऑफ द फॉरेस्ट वूड. आणि ह्याच्यामध्ये काय करतो आपण, डायमीटर मोजतो, त्यानंतर गर्थ मोजतो, पेरिमीटर मोजतो, हाईट मोजतो, त्यानंतर वॉल्यूम मोजतो. आणि ह्या सर्व गोष्टी आहे ना आपण इंजिनिअरिंगमध्ये पाहिलेलं आहे. वर्नियर कॅलिपर पाहिलेला आहे आपण, टेप पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण हाईट मोजण्यासाठी ओक्युलर मेथड वापरतो. ह्या सर्व गोष्टी आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकलेल्या आहोत. सो हा काही टॉपिक आपल्यासाठी नवीन नाही आहे. जरी हा सब्जेक्टिव्हचा पार्ट असेल तर ह्याच्यामध्ये फक्त काय डायग्राम आली पाहिजे आपल्याला, बाकी सर्व गोष्टी माहीत आहेत. सो मला वाटतं की हा टॉपिक एकदम सिम्पल आहे. या टॉपिकवरती आपण ऑलमोस्ट 50 मार्क्स कव्हर करू शकतो एकाच टॉपिकवरती. ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये पण आहे, जिओलॉजीमध्ये पण आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये रिमोट सेन्सिंग येतं. सो मी तुम्हाला इथं शिकवल ते तुम्ही सगळीकडे अप्लाय करायचं आणि सर्व ठिकाणी सेमच आहे. सेम फॉरेस्ट सर्वेइंग वगैरे हे सेमच आहे. चेन सर्वे वगैरे जे आपण कॉलेजमध्ये केलं होतं, लेवलिंग वगैरे, हे सर्व गोष्टी सेमच आहेत. रोड कन्स्ट्रक्शन, ब्रिज डिझाईन, ह्या जनरल गोष्टी आहेत. हा काय UPSCच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात असं काही नाही. हे एकदम जनरल आहे, कॉमन सेन्सवाल्या गोष्टी आहेत. सो इथं कोणालाच ॲडव्हान्टेज नाही आहे आणि कोणच डिसॲडव्हान्टेजमध्ये नाही आहे अशा टॉपिक्समध्ये.
फक्त आपल्याला आयडिया घ्यायची की काय करायला पाहिजे कसं. फॉरेस्ट इकॉलॉजी हा टॉपिक सेम जशाला तसं ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण प्रिलिम्सला करतो, मेन्सला करतो ना, तर तोच टॉपिक आहे. याच्यामध्ये थोडंसं टेक्निकल टर्म्स आहेत, त्या एकदा टेक्निकल टर्म पण सिम्पल आहेत, क्लोनल पार्क वगैरे, त्याच्यानंतर सिलेक्शन ट्री, नॉन सिलेक्टेड ट्री, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम सिम्पल वेने मी तुम्हाला सांगेल, त्याच्यामुळं हा टॉपिक पण काही अवघड वाटणार नाही आहे. तर सुरुवातीचे जे 3 टॉपिक दाखवले होते, सिल्व्हिकल्चर सिस्टम आणि सिल्व्हिकल्चर, हे टॉपिक स्कोर आहेत आणि तेच इम्पॉर्टंट आहे आणि ते समजण्यासाठी अवघड आहेत. सो हे टॉपिक पण फॉरेस्ट रिसोर्स युटिलायझेशन. तर याच्यामध्ये काय फॉरेस्ट रिसोर्सेस कोणते कोणते आहेत की फॉरेस्टमधून आपण टिंबर घेतो, त्यानंतर गम आहे, रेझिन आहे, त्यानंतर फायबर आहे. ज्या सर्व गोष्टी आहेत आपण कॉमन सेन्सनं ज्या काही आपल्याला माहीत असतात त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. पेपर मेकिंगसाठी कसा यूज होतो, प्लायवूडसाठी कसा यूज होतो, तर ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. इवन आपण मेडिसिनल प्लांट वगैरे, तुळशी, ऑसिमम सॅक्टम वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी इथं आहेत. फक्त ह्याच्यासोबत आपल्याला सायंटिफिक नेम्स ॲड करायचे आहेत आणि ते सिम्पल आहेत. ते तुम्ही 4 दिवस जरी क्लासमध्ये बसले तरी तुम्हाला लक्षात येऊन. माझ्या 2024च्या फॉरेस्टच्या मेन्सच्या व्याथमध्ये 3 दिवसामध्ये सर्व मुलांना सर्व स्पेसिस पाठ झाल्या होत्या. त्यांनी एक 100 स्पेसिसच्या लिस्ट बनवली होती आणि त्या स्पेसिस अशाला तशा पेपरमध्ये विचारलं होतं. कोल्ड डेझर्टवाल्या विचारलं होतं, मँग्रोवाल्या विचारल्या होत्या. सो मला वाटतं की याच्यामध्ये काय आपल्या अडचण येणार नाही, ज्या की आपल्याला बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर फॉरेस्ट प्रोटेक्शन, रेंज मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ बायोलॉजी. तर फॉरेस्ट प्रोटेक्शन वगैरे पण सेम गोष्टी आहेत. थोडंसं याचे डेफिनेशन काय आहे की प्रोटेक्टेड फॉरेस्टची डेफिनेशन काय, रिझर्व फॉरेस्टची डेफिनेशन काय, विलेज फॉरेस्टची डेफिनेशन काय, बाकीच्या टेक्निकल गोष्टी आहेत, इन्स्टिट्यूट एक्स्टिट्यूट, जे काही फॉरेस्ट कन्झर्वेशनसाठी बायोडायव्हर्सिटीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व आहेत. आणि रेंज मॅनेजमेंटसाठी याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी टेक्निकल आहेत, त्या आपण क्लासमध्ये बघूया. वाईल्ड लाईफ बायोलॉजी वगैरे सेम आहे. फॉरेस्ट इकॉनॉमिक्स, आता याच्यामध्ये काय आहे की फॉरेस्ट इकॉनॉमिक्समध्ये की बाबा प्रायव्हेट सेक्टरचा रोल काय, कोऑपरेटिव्हचा रोल काय आहे, त्यानंतर मार्केटिंग कशा प्रकारे होती, जे आपण टिंबर वगैरे फॉरेस्टमधून एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत ते टिंबरचा कसा यूज, आपल्याला ऑप्शनिंग कशी करता येईल, त्याचं मार्केटमध्ये सेल कसं करायचे, ज्या काही टेक्निक आहेत त्या सर्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं की रिसेंटली राम मंदिरासाठी जे काही टिंबर लागलेलं होतं सागवान, ते आपल्या चंद्रपूरच्या डेपोमधून नेलं होतं. चंद्रपूरमध्ये एक रेंजच आहे ती क्वालिटी टिंबरसाठी फेमस आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या इकॉनॉमिक्सवाल्या टॉपिक्समध्ये होता, तर त्या आपण त्यावेळेस बघूया. त्याच्यानंतर काय ट्राईब्स वगैरे, द फॉरेस्ट ट्रायबॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि इथनोबॉटनी, हे पण ऑलमोस्ट आपण यातला ट्राईब्सवाला पार्ट आहे ना, तो ट्राईबवाला पार्ट केलेला आहे. आपल्याला काय PVGT कोणत्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांचं लोकेशन काय आहे हे मॅपवरती दाखवावं लागतं ह्या सर्व गोष्टी. आणि आपल्याला ऑलरेडी माहीत असल्यामुळे हा एकदम सोपा टॉपिक होतं आहे. सो याच्यामध्ये पण जास्त काय करायची गरज लागणार नाही आहे आपल्याला. जे मी तुम्हाला सॉईल कन्झर्वेशन, वॉटर शेड मॅनेजमेंट बोललो होतो, तर तेच टॉपिक आहेत की जे की आपल्या सिलेबसमध्ये ऑब्जेक्टिव्हचे आहेत. सो आपल्याला टेक्निकली हे समजायला खूप काही अवघड नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात मेन की ऑब्जेक्टिव्हचं सब्जेक्टिव्ह करणं म्हणजे काय, आन्सर रायटिंग म्हणजे काय की आपल्याला फॉर्मॅट काय असतं आन्सर रायटिंगचा, इंट्रो काय असतं, बॉडीमध्ये काय असतं, कन्क्लुजन काय असतं, त्याचसोबत बॉडीमध्ये सब पार्ट कसे पाडायचे, आपल्याला क्वेश्चन कसं समजून घ्यायचा आहे, ह्या गोष्टी आन्सर रायटिंगमध्ये येतात. हा जरी जनरल टॉपिक्स असेल तरी याच्या आन्सर रायटिंगसाठी आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागते याच्यावरती. आणि याच्यातला सगळ्यात सोपं आपल्यासाठी ही जी गोष्ट आहे की तो आपण ऑलरेडी माहीत आहे, त्यामुळे सब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करणं काही एवढं अवघड नाही आहे. याच्यामध्ये टास्क एकच आहे की क्वेश्चनची डिमांड समजून घेणं. आता हा क्वेश्चन असणार आहे इंग्लिशमध्ये, तर क्वेश्चनची एकदा आपल्याला डिमांड समजली, त्याचा इंट्रो समजतो, त्याच्या ऑटोमॅटिक बॉडीमध्ये पार्ट पडतात आणि त्याचे पार्ट पडल्यानंतर आपल्याला ते कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करणं माइंडमध्ये खूप इझी जातं आणि कन्क्लुजन पण आपण जनरली चांगलं करू शकतो. तर मी जे माझ्या सिव्हिलच्या UPSC मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये सायन्स अँड आर्ट ऑफ रायटिंग सॉमध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व मी इथं गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये की टेम्पलेट बनता, हा टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे ना टेम्पलेट बनता. एक ऑलरेडीच आपल्याकडे एक स्ट्रक्चर असते, त्या स्ट्रक्चरमध्ये डायरेक्ट आपण आन्सर रायटिंग करू शकतो. आणि हे स्ट्रक्चर मी तुम्हाला एक
2-3 क्वेश्चन मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे डिस्कशनचा, क्वेश्चन आन्सरचा. तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे आपला हा क्लास रन होणार आहे, कशा प्रकारे आन्सर रायटिंग होणार आहे. माझा सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये फोकस असणार आहे आन्सर रायटिंगवरती आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती. ज्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे का त्याला आन्सर रायटिंग चांगल्या प्रकारे जमते. आपल्याला सुरुवातीलाच इंट्रोमध्ये कन्सेप्ट लिहायची असते किंवा डेफिनेशन. जर ह्या गोष्टीची आयडिया असेल तर बाकी आपण जे जनरल स्टोरी जरी ऐकलेली असेल एखाद्या टॉपिकची, कारण टेक्निकल गोष्ट आहे पण ती एवढी पण टेक्निकल नाही आहे की जनरल कॉमन सेन्सवाल्या गोष्टी आहे की हाऊ टू कट वूड इन द फॉरेस्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉमन सेन्सवाल्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी आपल्याला फक्त टेक्निकल वर्ड व्होकॅब्युलरी पाहिजे आणि त्याची कन्सेप्टची क्लॅरिटी पाहिजे आणि एक डायग्राम. सो मला वाटतं याच्यामध्ये एकदम सोपं जाऊ शकतं आपल्याला या करण्यामध्ये. तर आपण या क्लासमध्ये हे बघूया. वॉटरशेड मॅनेजमेंट आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत त्याच्यामधल्या. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन हा टॉपिक्स प्रिलिम्सला पण असतो आणि मेन्सला पण असतो. आणि लास्टला राहतोय फॉरेस्ट पॉलिसी अँड लेजिस्लेशन. फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे आपल्याला माहीत, त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आहे. तर याच्यामध्ये काय आहे की इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927चा याच्यामध्ये फॉरेस्टची डेफिनेशन दिलेली आहे की बाबा कोणत्या फॉरेस्टला प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणायचं, कोणत्या फॉरेस्टला रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणायचं, कोणत्या फॉरेस्टला व्हिलेज फॉरेस्ट म्हणायचं. आणि याची डेफिनेशन मग पुन्हा ही टेक्निकली कशी वापरली जाते ह्याला लिगल डेफिनेशन म्हणतात. त्यानंतर इकॉलॉजिकल डेफिनेशन काय आहे फॉरेस्टची ही वेगळ्या प्रकारे डिफाईन केली जाते. आणि लिगल डेफिनेशन एक गोदावरमेंट केसमध्ये डिफाईन केली होती 1990sमध्ये. सो ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत डेफिनेशन आणि त्याच्या लेजिस्लेशनवाल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायच्या आहेत. आणि ऑलरेडी आपण ह्या जे फॉरेस्टची लेजिस्लेशन आहे हे सर्व आपण व्यवस्थित आपल्या ऑब्जेक्टिव्ह सिलेबसमध्ये पाहिलेलं आहे. जसं की फॉरेस्ट पॉलिसी ऑफ 1984, 1952, 1998, फॉरेस्ट 1988 वाली फॉरेस्ट पॉलिसी आहे. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत का फॉरेस्ट राईट ॲक्ट असेल 2006चा, महाराष्ट्र फॉरेस्ट ॲक्ट अँड रूल्स असतील. आता हे महाराष्ट्र फॉरेस्ट ॲक्ट अँड रूल्स का इम्पॉर्टंट आहेत की जर तुम्ही आपण बाहेर कुठल्या दुसऱ्या नोट्समधून केलं अथवा दुसऱ्या क्लासमधून केलं तर प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटमध्ये हे फॉरेस्ट महाराष्ट्राच्या फॉरेस्ट ओरिएंटेड क्वेश्चन येणार आहेत आपल्याला. इवन लास्ट इयर पण त्याच फॉरेस्ट महाराष्ट्र फॉरेस्टचे ओरिएंटेडच क्वेश्चन होते. सो आपल्याला थोडीशी आयडिया असावी म्हणून हा आपला मराठीमध्ये क्लास आम्ही लॉन्च केलेला आहे. मीडियमच मराठी ठेवलेलं आहे की हे स्पेसिफिकली MPSCच्या फॉरेस्ट मेनसाठीच हा क्लास डिझाईन केलेला आहे. आणि याचा फायदा आपल्याला होईल जो की आपल्याला दुसरे क्लास लावून याच्यामधून जास्त काय फायदा होणार नाही आहे. कारण खूप सारे आपले क्वेश्चन हे महाराष्ट्र फॉरेस्टशी रिलेटेड असणार आहे. जसं की महाराष्ट्र फॉरेस्ट ॲक्ट अँड रूल्स हे सर्व महाराष्ट्राशी रिलेटेड असणार आहे. त्यानंतर फॉरेस्ट सर्टिफिकेशन हा लास्टचा टॉपिक असणार आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट सर्टिफिकेशन म्हणजे काय असतंय की बाबा तुम्ही एखादा ॲग्रो फॉरेस्ट्री केली आहे आणि तुमच्या घरी जर समजा तुम्ही आपल्या शेतावरती जर सागवान वगैरे लावलं तर त्याच्या कटिंगसाठी आपल्याला परमिशन लागते गव्हर्नमेंटकडून की ते फॉरेस्टमधून स्मगल केलेलं तर वूड नाही आहे की तुमच्या ते शेतातलं आहे. हे आयडिया येण्यासाठी गव्हर्नमेंटची जी टेक्निकल प्रोसेस आहे फॉरेस्ट सर्टिफिकेशनची त्याला जिओ टॅगिंग करणं, बाकीच्या गोष्टी असतील त्याचं सर्टिफिकेट देणं, त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्याच्यानंतर इन्शुरन्स काढणं, ह्या सर्व गोष्टी या फॉरेस्ट सर्टिफिकेशनच्या टॉपिकमध्ये होतं. आणि हे एकदम जनरल आहे जे की आपण बाकीच्या पण गोष्टीमध्ये बघतो की कशा प्रकारे ह्याचं रेग्युलेशन केलं जातं. आणि हे ह्याच्यासाठीच आहे की फॉरेस्ट प्रोटेक्शनसाठी आणि फॉरेस्ट डिस्ट्रक्शन कंट्रोल करण्यासाठी की आपल्याला समजावं की बाबा हे वूड कुठून येत आहे. कारण आपल्याला असं पण नाही करायचं की पूर्ण फॉरेस्टचं जे काही वूड आहे ते वूडचा यूजच आपल्याला बंद करायचा. कारण आपल्याला सस्टेनेबल वे ऑफ लाईफ का जर अचीव करायचं आहे तर आपल्याला रिन्युएबल सोर्सेस वापरावं लागतील. फक्त ते कसे असावेत सस्टेनेबली हार्नेस असावेत. ते मग जंगल फॉरेस्टमधले असो की तुमच्या ॲग्रो फॉरेस्ट्रीचे असो. तर ह्याचं जे काही रेग्युलेशन आहे ह्याचं प्लांटेशन करणं, ह्याचं कन्झर्वेशन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण फॉरेस्ट सर्टिफिकेशनमध्ये पाहणार आहोत. सो मला वाटतं की हा टॉपिक आपला हे सर्व टॉपिक आहेत यातले ऑलमोस्ट 19 टॉपिक पाहिले आपण. 20 टॉपिक पाहिले सगळे फॉरेस्ट पॉलिसी सहित. तर या 20 टॉपिकमधले ना 10 टॉपिक आपले हे जशाला तसे ऑब्जेक्टिव्ह मेन्सला होते आणि 10 टॉपिक आहेत त्यातले फक्त 4च फॉरेस्ट्रीचे कोर टॉपिक्स आहेत. बाकीचे 6 टॉपिक हे जनरल आहेत. फक्त ते कोणालाच ॲडव्हान्टेज नाही याच्यामध्ये. जो कोणी क्लास करेल, जो कोणी अभ्यास करेल त्याला समजण्यासारखं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला इथं सुरुवातीलाच क्लिअर करतो की कोणाचाही टाईम वाया जाणं म्हणून ही गोष्ट क्लिअर करतोय. तर
जे कोणी फॉरेस्ट ही बुकमधून वाचायला जातील का, त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे. कारण पहिलाच टॉपिक सिल्व्हिकल्चर आहे, एवढा किचकट आहे की तो वाचून समजत नाही आहे. आणि त्याच्यामधून मग हळूहळू इंटरेस्ट निघून जातं. आपल्याला आत्ताच भीती वाटायला लागेल की यार खूप डिस्क्रिप्टिव्ह अवघड असतं, हे समजणं शक्य नाही आहे. सो मला वाटतं की कुणी हे मिस ॲडव्हेंचर करू नये की फॉरेस्टची सोपं ऑप्शनल आहे तर ते आपण वाचून होईल. जर तुमचा क्लासमध्ये लावून जर तो 1 महिन्यात होत असेल ना, तर तेच तुम्हाला 5 महिने बी लागून तेवढी प्रोफिशियन्सी येणार नाही. इवन जर जाणवेल. आणि जे काही सारथी बार्टी महाज्योती आपल्याला 50,000 रुपये मेन्सच्या प्रिपरेशनसाठी का देते, की त्यांना ही आयडिया आहे, की त्यांना हे समजलेलं आहे की मुलांना गायडन्स असल्याशिवाय, कोणीतरी समजून सांगितल्याशिवाय ते लवकर समजत नाही आहे. कारण आपण एकाच वेळी इकॉनॉमिस्ट व्हावं लागतं, आपल्याला त्याच वेळेस जॉग्राफर व्हावं लागतं, त्यानंतर हिस्ट्री समजून घ्यावं लागते. तर एवढ्या गोष्टी एका इंडिव्हिज्युअलच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहेत. सो गव्हर्नमेंट आपल्याला 50,000 रुपये केवळ आणि केवळ या प्रिपरेशनसाठी देत आहे. याचा अर्थ क्लास लावणं इम्पॉर्टंट आहे. आणि खूप साऱ्या माझ्या मित्रांच्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी क्लास न लावल्यामुळे वेस्ट झालेला आहे. सो मला वाटतं की तुम्ही हे मिस ॲडव्हेंचर करू नका. तुम्ही मित्रांचे वगैरे गायडन्स घ्या, ज्या लोकांनी ऑलरेडी फॉरेस्टच्या मेन्स दिलेल्या आहेत, तर तुम्हाला IFSच्या मेन्स दिलेल्या आहेत, तर तुम्हाला लक्षात येईल की जे लोक झालेत हे क्लास लावलेले लोक लवकर पास झालेले आहेत. कारण टाईम लिमिटेड असतो आणि इकडं टाईम आपल्याला तेवढ्या गोष्टी टेक्निकल असल्यामुळे त्या लवकर समजत नाही आहेत. आणि फॉरेस्टची जी बी मेन्स असते, IFSची बी असेल आणि MPSCच्या, दोन्हीकडे पण टाईम कमी भेटतो. सो कमी टायमामध्ये कव्हर करण्याचा एकमेव उपाय आहे की क्लासेस. आणि हे गव्हर्नमेंटने पण त्यांच्या पॉलिसी थ्रू प्रूव्ह करून दिलं की आम्ही तुम्हाला पैसे प्रिपरेशनसाठी देतो. सो त्याच्यामुळं कुणी असं मिस ॲडव्हेंचर करू नका आणि येणारे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घालू नका. कारण ऑलरेडी आपण ACFची एवढी मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी लास्ट इयर घालवलेली आहे. सो आता याच्या पुढं असं काही करू नका, हे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि याच्यानंतर आपण लास्टचा पॉईंट बघणार आहोत की हा क्लास, फॉरेस्ट्रीचा क्लास तुम्ही प्रयासमध्ये का केला पाहिजे. ह्या प्रयासमध्ये तुम्हाला बाकीपेक्षा वेगळं काय भेटणार आहे, तर आपण ह्या स्लाईडमध्ये समजून घेऊ की प्रयास का बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला फॉरेस्ट्री ऑप्शनल आत्ता करण्यासाठी. आणि मी आत्तावरती का भर देतोय त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात मेन काय आहे माहिती आहे का, सगळ्यात मेन आहे की करंट सिनॅरिओ जे ट्रान्झिशन झाले ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्याबद्दल आम्हाला आणि मला स्वतःला आयडिया आहे. तर या ट्रान्झिशनमुळं जे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आता फर्दर प्रोसेस कसे असायला पाहिजे, कोर्स ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आपला, तर मला तुमचा सब्जेक्टिव्ह ट्रान्झिशन माहीत असल्यामुळं तुमच्या मनामध्ये उद्भवणारे सर्व प्रश्न असतील. जसे की तुम्हाला आन्सर रायटिंगचा फिअर आहे, त्यानंतर असं वाटतं की डुएबल आहे की नाही आहे बाबा, की 2 ऑप्शनल आहेत, हे डुएबल आहेत का नाही, याचा सिलेबस खूपच टेक्निकल आहे. तर या सर्व गोष्टीची जाणीव मला आहे, कारण मी पण तुमच्यामधलाच एक आहे. मी पण तुमच्यासोबत 1 वर्ष MPSCचं प्रिपरेशन केलं आहे. त्याच्यामुळे मला सिलेबस एकदम डिटेलमध्ये माहीत आहे, ऑब्जेक्टिव्हचा बी आणि सब्जेक्टिव्हचा. सो मला वाटतं की मी बेस्ट माणूस आहे की तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी आणि ॲज अ मिडल मॅन म्हणून काम करण्यासाठी. मी सब्जेक्टिव्हवाला पण मी UPSC सिव्हिलच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत, 3 इंटरव्ह्यू दिले आहेत, त्याच्यामध्ये माझे 2 फॉरेस्टचे इंटरव्ह्यू आहेत. सो आणि मी 1 वर्ष फॉरेस्ट मेन्स IFSची फुल टाईम केलेली आहे. त्याच्यामुळे मला कंट्रोल आहे सिलेबसवरती. मी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमचे प्रॉब्लेम समजून घेऊन मी सांगू शकतो. सो मला वाटतं की हा सगळ्यात मेन पॉईंट आहे की तुम्ही प्रयासला का प्रेफरन्स दिला पाहिजे. तर मेन आहे की ट्रान्झिशन, तर याची मला आयडिया आहे. आन्सर रायटिंगचा फिअर आहे आपल्या सगळ्यांमध्ये, तर त्याची पण आयडिया आहे. आणि त्याच्यावरती पण मी सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला की डेली आन्सर रायटिंग घेणार आहे मी, आणि वीकली टेस्ट होणार आहे. ज्या काही कन्सेप्ट होतील त्या वीकली आपल्या कव्हर होऊन जातील. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही अडचण येणार नाही. जी काही अडचण येईल ते आम्ही रिअल टाईममध्ये जेव्हा क्लास चालू असेल तेव्हाच त्या सॉल्व्ह केल्या जातील. आणि मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की तुम्ही 1 महिन्यामध्ये फॉरेस्ट्री ऑप्शनल झाल्यानंतर इवन तुम्ही सिव्हिलसाठी जरी शिफ्ट झाला ना, तरी तुमचं पूर्ण माइंडचं ओरिएंटेशन हे डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड झालेलं असेल आणि तुम्ही UPSCच्या पोरांना पण टप देऊ शकता. या लेवलचं मी प्रिपरेशन करून घेईल. आदित्य देवरे सर पण आहेत आपल्यासोबत, त्यांना एक 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे UPSCच्या मेन्सच्या प्रिपरेशनसोबत. त्यांनी गायडन्सचा पण त्याचा पण आपल्याला फायदा होईल. सो रिअल सेन्समध्ये आदित्य सर इथं आपल्याला गाईड, फिलॉसॉफर आणि फ्रेंड म्हणून काम करतील. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे इथं हे करण्याचा. त्याच्यानंतर काय की जो मी तुम्हाला सिलेबस दाखवला आता,
जो ऑब्जेक्टिव्ह सिलेबस आणि सब्जेक्टिव्ह सिलेबस फॉरेस्टचा मी कम्पेअर करून दाखवला, याची मला कंप्लीट अंडरस्टँडिंग आहे की तुम्हाला कितपत आहे. आणि मी हे लास्ट इयरच्या 2024च्या बॅचमध्ये प्रूव्ह पण करून दाखवलं रिमोट सेन्सिंगच्या टॉपिकवरती. 60 मार्क्स फक्त 45 मिनिटामध्ये सब्जेक्टिव्ह पेपरचा कव्हर केलेला होता मी फॉरेस्ट अँड ॲग्री मिळून. आणि मला त्याचे 60 मार्क्स लिहून आले, ते 400मध्ये 60 मार्क्स. म्हणजे तुम्ही पण इमॅजिन करा की किती फास्ट सिलेबस कव्हर होतोय. आणि तो सिलेबस मी 5 दिवसामध्ये कव्हर केला होता फॉरेस्ट्रीचा. आणि या लेवलला केलं होतं की मुलांना कुठल्याही क्वेश्चनला, कुठल्याही टेक्निकल क्वेश्चनला प्रॉब्लेम आला नाही. आणि मुलांनी विशेष म्हणजे ह्या जनरल टॉपिक्स न लिहिता, म्हणजे तुम्हाला 10 जनरल टॉपिक्स दाखवले की MPSCचे, ते न लिहिता त्यांनी टेक्निकल टॉपिक्स लिहिले की सिल्व्हिकल्चर सिस्टम, ट्री स्पेसिस, वर्किंग प्लॅन, फॉरेस्ट मॅनेजमेंट, मेन्शुरेशन, या टॉपिकवरचे क्वेश्चन लिहिले. आणि या टॉपिकवरती क्वेश्चन मीच सांगितलं होतं त्यांना लिहायला. कारण UPSCच्या IFSच्या बी एक्झाममध्ये मी पाहिलेलं आहे की जे लोक जनरल लिहितात, सर्वच लोकांना आता जे टॉपिक दाखवले ते UPSCमध्ये पण आहेत, MPSCमध्ये पण आहेत, आणि याच्याबद्दल सगळ्याला आयडिया असते थोडी थोडी. तर सर्व लोक हे जनरल टॉपिक्स लिहितात. आणि जनरल टॉपिक्स लिहिल्यानंतर मार्क्स येत नाहीत, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तुम्ही कुठं पण जावा, कुठलीही एक्झाम असू द्या. इव्हन आता ज्या मुलांनी जनरल लिहिलं आहे का, त्या मुलांना फॉरेस्टमध्ये मार्क्स नाही येणार. कारण कोणी जरी चेक करायला लागला तरी तू स्पेशल ऑप्शनल आहे ना, तर या ऑप्शनलचं काय, म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला आहे का. आणि एक क्लिअर स्टार्क डिफरन्स दिसतो अभ्यास केलेल्यामध्ये न केलेल्यामध्ये. कारण 5 दिवसामध्ये जर फॉरेस्ट ऑप्शनल तयार होऊ शकत असेल तर ऑब्वियस आहे काहीच न वाचणारा तर वाचणाऱ्यामध्ये फरक दिसतो. आणि तो इव्हन मार्क्समध्ये पण रिफ्लेक्ट होतो. UPSCच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे ही स्ट्रॅटर्जी आहे की सेक्शन Aमध्ये प्रत्येक पेपरचा, आता इथं आपल्याकडे एकच पेपर आहे पूर्ण याला, पण UPSCमध्ये 2 पेपर आहेत. तर सेम पॅटर्न आहे की 8 क्वेश्चन आहेत, 5 लिहायचे. तर प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की पहिल्या सेक्शन Aमधलेच 3 क्वेश्चन लिहा, जेणेकरून की तुम्हाला कोर फॉरेस्ट्रीवाले क्वेश्चन भेटते. आणि सेक्शन Bमध्ये प्रत्येक पेपरच्या जनरल टॉपिक्स असतात, त्यातला फक्त एकच चूज करा. म्हणजे काय होईल की तुम्ही मोर फॉरेस्ट्री ओरिएंटेड होतात. सो मला वाटतं हा एक टॉपिक, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही गोष्ट मी तुम्हाला इथं क्लिअर करून देणार आहोत. मला आणि आदित्य सरांना एक्सपिरियन्स असल्यामुळे या दोन्ही गोष्टीचा, आणि आमच्या टीमला पण याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, खूप दिवसापासून ते या प्रोसेसमध्ये आहेत. तर याचा इथं आपल्याला फायदा होईल. त्याच्यानंतर सगळ्यात काय आहे की पर्सनल मेंटरशिप म्हटलं होतं की आम्ही पर्सनल मेंटरशिप देणार आहोत. मी तुम्हाला 24/7 अवेलेबल असणार आहे. आदित्य सर तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये पण मदत करतील. आणि त्याच्यासोबत आम्ही एक IFS जे आहेत, 10 IFS माझे मित्र आहेत, ते आपल्याला गाईड करणार आहेत, मेंटरशिप देणार आहेत. विकली तुम्हाला एक कॉल त्यांच्यासोबत करायला भेटेल. जे काही आठवड्याचे तुमचे प्रॉब्लेम असतील तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता. आणि हा दिल्लीमध्ये अशाच प्रकारे पॅटर्न राबवला जातो. जे काही MK यादव सर असतील वगैरे बाकीचे सर असतील, तर ते या टाईपमध्येच मुलांना मोटिवेट करतात आणि मुलांना प्रॅक्टिकल अप्रोच समजतो. लास्ट इयरचा जो ॲस्पिरंट असतो, जो सिलेक्ट झाला असतो, त्याच्याकडून तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच समजतो. तर या प्रकारचा प्रॅक्टिकल अप्रोच मी तुम्हाला या क्लासमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर लास्टला काय आहे की सगळ्यात मेन फीचर काय आहे प्रयासचं की प्रोफेशनलिझम असणार आहे की व्हॉट वी प्रॉमिस वी आर डिलिव्हरिंग इट. जे काय आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला इथं डिलिव्हर करणार आहोत. आणि हेच प्रोफेशनलिझम आहे. आणि त्याच्यासोबत आमच्याकडं एक्सपर्ट फॅकल्टी असेल, नोट्स मेकिंग असतील, जे काही प्रिंटेड नोट्स असतील ते तुम्हाला जेवढं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे त्या सर्व नोट्स मिळतील. बाकीच्या क्लासमध्ये हा नोट्स वगैरे इन्क्लूड केलेला नसतात. आणि डिक्टेट केलं जाईल, ते क्रिस्प मटेरियल आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच क्लासमध्ये डिस्कस केलं जाईल, बाकीच्या प्रिंटेड नोट्स दिल्या जातील. तर त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट आहे की माझा अर्लियर एक्सपिरियन्स काय आहे की मी कधीपासून या टीचिंग फील्डमध्ये आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे मी 2023 पासून जेव्हा माझा फॉरेस्टचा IFSचा दुसरा अटेम्प्ट होता, मी फुल टाईम IFS करत होतो, तेव्हापासूनच मी मेंटरशिप चालू केली होती. कारण मी पहिल्या अटेम्प्टमध्येच इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो. एक 20 दिवसाच्या 22 दिवसाच्या प्रिपरेशनवरतीच मी IFSच्या इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो. मी सिव्हिलची मेन झाल्यानंतर प्रिपरेशन चालू केलं होतं आणि मी 20-22 दिवसामध्ये पोहोचलो होतो. तेव्हापासून मग 23ला मी फुल टाईम केलं. तर तेव्हापासून मी मेंटरशिप करतो. आणि लास्ट इयर प्रिव्हियस इयर 2024ला MPSC फॉरेस्ट मेन्सची झाली होती. त्याच्यामध्ये मी फॉरेस्ट्री आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या बॅचेसमध्ये, आणि ह्या बॅचेस आम्ही क्रॅश कोर्समध्ये घेतल्या होत्या. आणि आम्ही ह्या बॅचेसमधून जवळपास 50 स्टुडंट एनरोल झाले होते फॉरेस्ट आणि ॲग्री इंजिनिअरिंगला. आणि यांना आम्ही गाईड पण केलं होतं लास्टपर्यंत, लास्ट मुवमेंट ऑफ पेपरपर्यंत. तर या गोष्टी एक आहेत. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मेंटरशिप चालू आहे. मी 2023 पासून IFSच्या मुलांना मेंटरशिप देतो. तर 24मध्ये माझ्याकडे जे मुलं होते
तर त्या 3 मुलांचं IFS मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं नाव आहे तिथं तेजस्विनी खांबे, हरी पालवे, अभिजित आहे. तर हे मुलं पण लास्ट इयरचे पास असल्यामुळे हे आपल्यासोबत झूम मिटिंगवरती जेव्हा त्यांना टाईम भेटेल, ते आता सिव्हिलची मेन्स लिहित आहेत UPSCच्या, तर त्यांना जेव्हा जेव्हा टाईम भेटेल ते तेव्हा तेव्हा आपल्यासोबत कनेक्ट करतील आणि बाकीचे मेंटर तर आपल्यासोबत आहेत. आणि आता सध्या माझ्या 2 बॅच चालू आहेत. एक आहे IFSच्या मेंटरशिपसाठी 2025च्या. तर हे जेवढे 26 मुलं आहेत यांची मी फक्त पर्सनल मेंटरशिप घेतलेली आहे आणि हे लोक सध्या सिव्हिलची मेन्स देणार आहेत. ही सिव्हिलची मेन्स झाल्यानंतर हे काही लोक आपल्या क्लासमध्ये शिफ्ट होणार आहेत, काहीला पर्सनल मेंटरशिप दिली जाईल. आणि त्यासोबत गेल्या वर्षी लास्ट इयरला मी UPSC IFSच्या इंटरव्ह्यूसाठी मेंटरशिप केलेली आहे. 6 लोक आहेत. त्या 6 लोकांमधले 3 लोकांनी लास्ट इयर सिलेक्शन मिळवलेलं आहे. सो मला वाटतं की एवढ्या गोष्टीनंतर आपल्या सर्वांना हा फॉरेस्ट्रीबद्दलचा जो सिलेबस आहे, या क्लासमध्ये काय काय होणार आहे याची सर्व आयडिया आलेली असेल आणि आम्ही इथं काय प्रोव्हाइड करणार आहोत आणि कशा पद्धतीने प्रोव्हाइड करणार आहोत हे पण तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात मेन म्हणजे याच्यामध्ये आपलं मीडियम जे मराठी आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कनेक्ट करणार आहोत. आपल्याला कन्सेप्ट समजायला जास्त काही अडचण येणार नाही आहे. डायरेक्ट आणि ज्याला कोणाला नाही समजलं त्यांना आम्ही इथे अवेलेबल असणार आहेत. सो मला वाटतं की ही जी अपॉर्च्युनिटी आहे प्रयासने दिलेली आपल्याला, त्या अपॉर्च्युनिटी सर्वांनी फायदा घेऊन ही बॅच लवकरात लवकर जॉईन करावं. आणि बॅचची स्टार्टिंग डेट आहे 26-27 जून. सो थँक्यू.